जर बीचा 3/4 भाग बरोबर ए आणि सीचा 2/5 भाग बरोबर बी असेल तर एबीसीचे गुणोत्तर किती? तर मग आता सांगा, बीचा 3 इथं गुणिला बीचा 3 म्हणजे काय? 3b आपण किती 4 बरोबर लिहायचं ए. त्याच्यानंतर आता सीचा 2/5 चा म्हणजे गुणिला 2 सी गुणिला 2 म्हणजे काय? 2c आपण किती 5 बरोबर किती सांगा बी. तर मग आता इथं काय करायचं पहा, गुणिला 3 येतं काय होईल भागीला 3, गुणिला 2 येतं काय होईल भागीला 2. समजलं का? तर मग आता इथं काय, इथं 4 आहे, इथं 2 आहे, बीचं नाव 4 बीचं नाव 2 आहे, त्याला काय बनवायचं 4 बनवायचंय. तर गुणिला किती करावं लागेल 4 बनवण्यासाठी? बे दोन्ही 4, याला गुणिला 2 केलं म्हणून येतं गुणिला 2 करायचं, 5 दोन्ही 10 म्हणून सीचं नाव 10 बीचं नाव 4 बीचं नाव 4 याचं नाव 3. तर आपल्याला काय करायचंय, ए बी आणि सीचे गुणोत्तर काढायचंय. सांगा, याचं नाव 3 बीचं नाव 4 आणि सीचं नाव 10, 3 4 4 10